बाबा के सामने वो ट्रांसपेरेंट कमरे दिखाई दे रहे थे। बाबा बहुत देर ओम शांती। तर असा अनुभव करायचा आहे की आपण पण सूक्ष्म वतनमध्ये पोहोचलोय। संदेशी दीदी भोग लावण्यासाठी गेलाय, पण आपण पण सगळे फरिश्ता रूपामध्ये तिथं उपस्थित आहे। आज सद्गुरुवार के दिन सबकी स्नेह भरी यादों के साथ जैसे मैं वतन में पहुंची तो बाबा के सामने 2 ट्रांसपेरेंट कमरे दिखाई दे रहे थे। सूक्ष्म वतन, खूप सुंदर सफेद लाईटची दुनिया, आणि तिथं बघायचं आपण फरिश्ता रूपामध्ये बापदादा आहे। तिथं फरिश्तांचा बादशाह ब्रह्मा बाबा आणि शिवबाबा, आणि तिथं काय दिसतंय आपल्याला? ट्रान्सपरंट कमरे, म्हणजे पारदर्शक रूम, 2 पारदर्शक रूम ज्याच्यामध्ये आतलं पण बघता येईल अशा रूम, लाईटच्या रूम। ते चित्र बघायचं आपण। बाबा बहुत देर तक उन ट्रांसपेरेंट कमरे की ओर देख रहे थे। एक में क्या देखा कि लाइट की किरणें आपस में एक दो को काट रही है। तर त्या रूम कडे बाबा बघत होते। तर हे जे चित्र दाखवलं जातं त्याच्यातून बाबांना काहीतरी शिकवायचं असतं। जे काही सूक्ष्म वतनमध्ये संदेशीला चित्र दाखवतात बाबा, काहीतरी शिकवायचं असतं, काहीतरी मेसेज द्यायचा असतो त्याच्यातनं। तर ही बच्चांची स्थितीचं वर्णन आहे, जे किरणांचा विषय आहे। काय दिसत होतं तिथं? ये लाइट की किरणें आपस में एक दो को काट रही है। एक कमरे में और उसी कमरे में दूसरी तरफ लाइट की किरणें ऊपर नीचे बहुत तूफान की तरह ऊपर नीचे जा रही थी। बच्चांची स्थिती जशी असते कधी। उसी कमरे में, त्याच रूम मध्ये तीसऱ्या साइडला, उसी कमरे में तीसरी तरफ क्या देखती हूं कि वह लाइट की किरणें गोल गोल घूमती जा रही थी, गोल गोल घूमती जा रही थी। कुछ लाइट की किरणें एक दो को काट रही थी, कुछ लाइट की किरणें नीचे ऊपर हो रही थी, कुछ लाइट की किरणें गोल गोल घूम रही थी। बघायचं आहे ते सगळं। और चौथी तरफ क्या देख रही हूं कि वहां पर वो लाइट की किरणें कभी जग रही है, कभी बुझ रही है। कधी ती किरण बंद, जसं एकदम काही लाईट राहिलेली नाही त्याच्यामध्ये, आणि कधी लाईट आलेली आहे। जी स्थिती बच्चांची होते, आत्म्यांची होते। तर ते चारी प्रकारचे बच्चे, चारी प्रकारचे आत्मे, तर ते बाबा दाखवत आहे। फिर दूसरे ट्रांसपेरेंट रूम की ओर क्या देख रही थी? कुछ लाइट की किरणें थी। दुसऱ्या रूम मध्ये काही लाईटची किरणं कशी होती? धीमी धीमी थी, खूप म्हणजे स्लो पडलेल्या, लूज। और कुछ लाइट थोड़ी ज्यादा थी और कुछ अलग अलग प्रकार से थी। म्हणजे इकडची तरी बरी होती स्थिती, इकडची डाउन स्थिती वाले एकदम। और बाबा काफी देर तक उन दोनों को देख रहे थे। हम वहां पर है अभी, सूक्ष्म वतन में देखना है अपने आप को, बघायचे आपली कशी स्थिती आहे, आपल्या स्थितीला आपल्याला रिसेट करायचं आहे। आता हा डायरेक्ट आजचा संदेश, आज बाबांनी चेकिंग केली, तर त्याच्यामध्ये ही स्थिती बाबांना जाणवली। और जब बाबा ने मेरी ओर देखा तो बाबा ने कुछ देर कोई बात नहीं की। देखते रहे सिर्फ कि बच्चे क्या सोच रही है, और बाबा के भी कुछ चल रहा था, तो बाबा ने कुछ बात नहीं की, बिल्कुल साइलेंस में थे। थोड़े समय के बाद बाबा ने कहा, बच्चे
आज बाबा क्या देख रहे हैं? तो बाबा ने ही जवाब दिया। फिर बाबा ने कहा, विश्व की हालत क्या है? विश्व की हालत क्या है वो बाबा की बुद्धि में है, बाबा को पता है। इधर बच्चों की हालत बाबा चेक कर रहे थे उस अनुसार। ते बघायचंय, आपण वरती आहे बाबांच्या समोर। तो बाबा हमको जैसे पूछ रहे, बता रहे हैं काय हालत आहे, विश्वाची हालत काय झालेली आहे ते वर्णन केलेले बाबांनी। मानसिक स्थिति दिन प्रतिदिन कंफ्यूजन की ओर ले जा रही है। मानसिक स्थिती बिघडत चाललेली आहे, मनामध्ये गोंधळ आहे। विश्वाची स्थिती म्हणजे आपली ती स्थिती नसली पाहिजे, विश्वाची, बाकीच्या आत्म्यांची स्थिती। आपल्याला तर क्लॅरिटी सगळ्या गोष्टींची, कन्फ्युजन नसलंच पाहिजे, काहीच गोंधळ नसला पाहिजे मनामध्ये। तो लेकिन विश्व की आत्माओं की स्थिति क्या है, वो मानसिक स्थिति उनकी ऐसी है, कंफ्यूज है। वो काय करावं कळत नाहीये, उमजत नाहीये काही। तो वो उनको कन्फ्युजन की जशी मानसिक स्थिती त्यांची झालेली आहे तसा त्यानुसार ते गोंधळात पडताय। अजून काय, और शरीर की बीमारियां मनुष्य को कई प्रकार के दुख और दर्द के अनुभव करा रहे हैं। शरीर की बीमारियां, किती हॉस्पिटल आणि किती डॉक्टर्स आणि किती परेशान लोक आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग होत आहे, काय काय प्रॉब्लेम होत आहे, कुठे ऍक्सिडेंट, कुठं काय, आणि म्हणजे शरीराच्या द्वारे जो हिशोब निघतोय तो पण खूप भयानक आहे। दुख और दर्द का अनुभव कर रही है आत्माएं। बाबा आपल्याला सांगताय, चित्र दाखवताय, आपण वरती आहे। बाबा आपल्याला चित्र दाखवताय, एकट्या संदेश दिदीला नाही, आपण अनुभव करायचा आहे। स्वतः बाबा मला सांगताय विश्वाची कंडिशन काय आज। और प्रकृति अपना खेल विकराल रूप में दिखा रही है। निसर्गाचे 5 तत्व परेशान करून टाकले त्यांनी सगळ्यांना, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतं काही ना काही। आणि अजून चौथा आणि महत्वाचा मुद्दा जे चालू आहे आज, और विश्व के अंदर बड़ी ताकतें एक दूसरे को भयानक रूप से डरा रहे हैं। विश्व के अंदर बड़ी ताकतें एक दूसरे को भयानक रूप से डरा रहे हैं। अमेरिकेचे राष्ट्रपती तो घाबरवतोय, आम्ही हे करून टाकू, ते करून टाकू, आम्ही बॉम्ब टाकू, आम्ही अणुबॉम्ब टाकू। त्याच्यानंतर रशियाचं काही केलं तर आम्ही बघून घेऊ। इराण त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला मारून टाकलं तरी पण कमी धमक्या नाहीये, ते पण घाबरत आहे, हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे। तो क्या कर रहे हैं, सभी एक दूसरे को भयानक रूप से डरा रहे हैं। खूप जास्त अति भीती दाखवत आहे आणि म्हणून सगळे घाबरलेले। आता जरी किती मोठी ताकद असली तर सगळे घाबरलेले। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काल सांगितलं त्यांनी मला मारलं असतं त्याच्या आधी मी त्याला मारून टाकलं, ये ऐसी स्थिति है। मतलब इतने डरे हुए हैं सब। तो फिर बाबा ने कहा, बाबा तो बच्चों को देखते हैं, विश्वामध्ये हे चाललेलं आहे, बाबा तो बच्चों को देखते हैं कि बच्चों की स्थिति क्या है। ये विश्व की हालत है, विश्वाचं चित्र आहे हे, बच्चांची स्थिती काय। बाबा म्हणतात मी हे बघत असतो आणि म्हणून ती स्थिती चेक करत होते बच्चांची की काय, कोणाची लाईट किती। आज बाबा विशेष बच्चों के आंतरिक स्थिति को देख रहे हैं। बच्चांची आतली स्थिती कशी आहे ते बाबा चेक करते। हे बाहेर जे चाललंय ते चाललेलं आहे, माझे बच्चे कसे, आत्मधून कसे, स्थिति कशी है त्यांची, तो आंतरिक स्थिति को देख रहे हैं। बाबा ने कहा कि बच्चों की जो आंतरिक स्थिति है कभी तो हल्की कभी मजबूत, म्हणून ते लाईट तशी दाखवली, चमक तशी दाखवली, कभी हल्की है कभी मजबूत स्थिति है। कधी कधी मजबूत होऊन जातं एकदम की काय बाबा बसलेला आहे, जे होईल ते होईल, बघून घेऊ, होऊन जाईल, सगळं व्यवस्थित होऊन जाईल। आणि कधी कधी काय होईल, कसं होईल, डाउन स्थिति, हल्की स्थिति। स्थिति कभी तो हल्की है कभी मजबूत है, कभी थोड़ा ऊंचा कभी नीचे की ओर जाती है। आपल्यामध्ये काय, बाबा आपल्याला सांगतोय विश्वातल्या बच्चांची स्थिती।
माझ्यामध्ये याच्यातलं पॉझिटिव्ह आहे, ती निगेटिव्ह बाजू दुसऱ्या कोणाची असेल. माझी स्थिती कशी मजबूत, सदा मजबूत. काही बच्चांची स्थिती कधी हलकी कधी मजबूत. माझी स्थिती सदा मजबूत. पक्क करायचं स्वतःला, माझी स्थिती सदा मजबूत आहे, मी सदा शक्तिशाली स्थितीमध्ये. कभी थोड़ा ऊंचा कभी नीचे की ओर जाती है. माझी स्थिती सदा वरच्या लेवलला आहे, वरतीच जाती है. मला आता डाउन नहीं जायचंय, खाली नहीं जायचंय. बाबा कह रहे हैं बच्चों की, कुछ बच्चों की स्थिति कभी नीचे हो जाती, कभी ऊपर है, कुछ की ऊंची है, कुछ की नीची है. मैं किसमें हूं? मैं अच्छाई वालों में, जिनका अच्छा पुरुषार्थ चल रहा है, जिनकी स्थिति अच्छी है. और बाबा फिर शांत हो गए. दोन प्रकारचे बच्चे सांगितले आणि बाबा फिर शांत हो गए, फिर से शांत हो गए. मतलब कुछ चल रहा है. फिर बाबा ने कहा कि बाबा ने पहले से ही बच्चों को बता दिया है कि ऐसी परिस्थिति में बच्चों को बाप का साथ तो है ही, लेकिन बच्चों को अपनी स्थिति को पॉवरफुल बनाना है. खूप लक्षपूर्वक ऐकायचं. हे पुढच्यासाठी बाबा आपल्याला या सगळ्या युक्ती देतोय की काय करायचंय. ही विश्वाची हालत आहे, बच्चांची पुरुषार्थाची हालत कमी जास्त आहे, खाली वर आहे. पण बाबा म्हणताय मी गॅरंटी घेतलेली आहे, गॅरंटी दिलेली आहे कि ऐसी परिस्थिति में, मतलब जो विश्व की हालत ऐसी हो गई है, ऐसी परिस्थिती में आपली स्थिती डाऊन होण्याचं कारण काय, त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतोय, तर तो आपल्याला पडू द्यायचा नाही. बाबा म्हणतात अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय. माझी साथ तर आहेच, गॅरंटी दिलेली आहे. केव्हा साथ आहे बाबांची? जेव्हा आपला निश्चय पक्का आहे बाबावरती आणि प्रेम आहे तितकं. तो बाबा का साथ तो है ही, अगर हमारा निश्चय और प्रेम है तो. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? लेकिन बच्चों को अपनी स्थिति को पावरफुल बनाना है. आता याच्यामध्ये पण काय रहस्य आहे की बाबा आहेत आपल्यामध्ये शक्ती येईल, पण बाबा म्हणताय मी सोबत आहे. निश्चय आणि प्रेम पाहिजे, ते तर पाहिजेच, तेव्हाच तर कनेक्शन जुडेल. पण बाबा म्हणताय की तुमची स्थिती शक्तिशाली पाहिजे, तेव्हा माझी साथ मिळेल. खूप मोठं रहस्य याच्यामध्ये की आपण कमजोर राहून बाबांची साथ घेऊ शकत नाही, बिलकुल पक्क. कारण आपले आणि त्याचे व्हायब्रेशन मॅच होणारच नाही. आपली स्थिती पॉवरफुल असेल, तो सदा पॉवरफुल आहे, तर आपले आणि त्याची ट्युनिंग होईल, व्हायब्रेशन मॅच होतील आणि मग त्याच्याकडून शक्ती राहील. आपली कमजोरी समाप्त पाहिजे, शक्ती भली कमी राहील, आपली कमजोरी नसली पाहिजे. कमजोरीच्या स्थितीमध्ये बाबांना पुकारून कनेक्शन जोडणार नाही. म्हणजे ती शक्ती, आत्मिक शक्ती आपल्याला भरून घ्यायची, वाढवायची आहे, पण कमजोरी नसली पाहिजे. आणि पॉवरफुल स्थितीमध्ये राहून आपण जर बाबांची मदत घ्यायचं ठरवलं तर होऊ शकतं, भेटणार मदत. त्याच्यानंतर आपल्याला हिंमत ठेवावी लागते. हिंमत ठेवली तर शक्ती येऊन जाते आपल्यामध्ये. आपण कमजोर केव्हा होतो? जेव्हा हिंमत हरलेलो आहे. आणि बाबांनी काय सांगितलेलं आपल्याला? हिम्मत है बच्चे, मदद है बाप. तो हमारे में हिम्मत है, इसका मतलब ही हमारी शक्तिशाली स्थिति है. तो हमें हिम्मत कभी भी नहीं हारनी है, शक्तिशाली स्थिति सदा रखनी है. तो बाबा की अनंत गुना शक्तियां हमारे अंदर आएगी और हमको इस परिस्थिति के प्रभाव से मुक्त रखेगी. तर बाबा म्हणताय परिस्थिती एवढी आहे, खराब आहे, बिकट आहे, एवढे सगळे प्रॉब्लेम चाललेले दुनियेमध्ये, तुम्हाला मी सांगितलेलं की मी तुमच्या सोबत आहे, पण तुमची स्थिती पॉवरफुल पाहिजे, कमजोरी नसली पाहिजे. तो बाबा ने कहा कई बच्चे अभी भी संकल्पों के उलझन में अपने आप को उलझा देते हैं. ताकद कुठं कमी होते? संकल्प आणि संकल्पामध्ये गोंधळ. विचार करून करून मनामध्ये गोंधळ निर्माण करून घेतो आपण. कधी कधी कोणाकोणाच्या बाबतीत असं होत असेल, आपल्या बाबतीत नाही होत. पक्क करायचं आपल्याला की मला आता गोंधळायचंच नाहीये. संकल्प सदा शक्तिशाली पाहिजे, ज्ञानयुक्त संकल्प पाहिजे, पॉझिटिव्ह संकल्प पाहिजे, ज्याच्यामुळे माझी उन्नती होईल ते संकल्प पाहिजे.
मला आता माझी अधोगती नाही करून घ्यायची, आता मी लिफ्ट पकडलेली आहे, बाबांनी मला शोधून काढलेलं आहे इतक्या सगळ्यांमधून. आता माझी जी स्थिती आहे, संकल्पामध्ये जो गोंधळ आहे तो बिलकुल संपला पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे एकदम. तो बाबा कहते बच्चे उलझा देते हैं. मग बाबा म्हणते मला मदत नाही करतायत मग अशा स्थितीमध्ये, कारण मध्ये जर स्पष्टता असेल तर कॅचिंग पॉवर आपली वाढते आणि मग आपण बाबांचे व्हायब्रेशन पण कॅच करू शकतो आणि टचिंगला पण कॅच करू शकतो. म्हणून बाबा म्हणते क्लॅरिटी पाहिजे, स्पष्टता पाहिजे, गोंधळ नसला पाहिजे मनात कि क्या करना है. बाबा हमको मुरली से बता देता है, क्या सही है क्या गलत है, क्या जरूरी है क्या नहीं, वो बता देता है. तो स्पष्टता आ जाती है. अगर आपण जर संगमयुगामध्ये राहिलो आपण तर आपल्यासाठी सगळं इझी आहे. कलियुगातली जर स्थिती असेल तर मग गोंधळ होतो मनामध्ये. तो बाबा ने पहले से ही बच्चों को कहा है कि बाबा का बच्चों के साथ लास्ट तक साथ भी है, सहयोग भी है, लेकिन बच्चे इस बात को भूल जाते हैं, जिस कारण अपनी जो वास्तविक स्थिति है उसकी सीट से उतर के वो अनुभव नहीं कर पाते. तो बाबा कह रहे हैं मैंने तो वायदा किया है बच्चों के साथ कि लास्ट तक साथ हूं, सहयोग भी है, पण विसरून जातो. म्हणजे जशी परिस्थिती आली, प्रॉब्लेम आला, ते आपण विसरून जातो की बाबा सोबत आहे आणि त्यावेळेला बाबांच्या मदतीची गरज असते तर आपण उलट त्याच्यापासून दूर जातो. असं होतं काही काहींच्या बाबतीत. तर बाबा म्हणताय की त्यावेळेला तुम्ही सीटवर जर असाल, आत्मिक स्थिती तुमची पक्की असेल, बाबा सोबत आहे हा विश्वास असेल, तर बाबा म्हणताय माझा स्नेह, माझा सहयोग, माझी साथ, माझी ताकद सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्ही कनेक्शन कट करून टाकता, ते नाही व्हायला पाहिजे. जे क्लॅरिटी पाहिजे आतमध्ये. कोणत्याही प्रकारचा गोंधळ जर असला तरीही बाबांशी कनेक्शन होणार नाही. बाबा बैठा है, मैं निमित्त हूं, बाबा को जो कराना है मुझसे वो कराएगा, मुझे जो भी कुछ सामने दिखाई दे रहा है उस हिसाब से चलना है, जो भी बाबा की श्रीमत है उस अनुसार चलना है. अभी मन मत नहीं, पर मत नहीं चला नहीं. एक क्लॅरिटी आपल्यामध्ये पाहिजे. तर बाबा जर ती क्लॅरिटी नसेल तर बाबा म्हणते सीट से बच्चे उतर जाते हैं और फिर मेरा साथ, सहयोग, मेरा प्यार, मेरी शक्ति बच्चों को प्राप्त नहीं होती, वो अनुभव नहीं होता है. तो ये जो सीट बाबा ने दी है और बाबा के साथ में रहने का उसने ऑफर दिया है, तो उस ऑफर को हमें अभी पूरा फायदा उठाना है. तो बाबा कहते फिर अनुभव नहीं कर पाते. तो बाबा ने कहा जैसे बाबा आज बच्चों के स्वरूप को देख रहे थे, ऐसे बच्चों को भी अपने ऊपर अटेंशन देना है और अपने को हल्का करना है और अपनी चेकिंग करते हुए अपने आप को भरपूर करने का पुरुषार्थ करना है. तर बाबा म्हणतात जसं मी चेकिंग करत होतो तशी तुम्ही स्वतःची चेकिंग करत राहा. बच्चांनी स्वतःची चेकिंग करत राहायला पाहिजे की माझी स्थिती कशी आहे. आत्ता जे या क्षणाला कोणी काही बोललं आणि माझी स्थिती डाऊन झाली का, डाऊन झाली म्हणजे बाबा जेव्हा माझे ते किरण बघेल डल वाटेल, त्याच्यामध्ये ती चमक वाटणार नाही. त्याला वाटेल की ये गोल गोल घूम रहा है बच्चा, ये नीचे जा रहा है ऊपर आ रहा है. तो वो नहीं. बाबा जब मुझे देखे, आत्मा रूप में देखे, किरणों के रूप में देखे, या सूक्ष्म रूप में देखे, या स्थूल रूप में देखे, बाबा कहे बच्चे वाह 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 बच्चे वाह. ये स्थिती हमें हमारी रखनी. तर बाबा म्हणतात त्याच्यासाठी काय करा, स्वतःवरती अटेन्शन ठेवा, स्थिती सदा चांगली ठेवा. चाहे कुछ भी हो जाए, ड्रामा फिक्स है. स्थिती बिघडू न देणं आपल्या हातात आहे, परिस्थिती आपल्या हातात नाहीये. कोण काय बोलेल, कसं बोलेल, काय होईल काय नाही होणार ते आपल्या हातामध्ये नाहीये. आपल्या हातामध्ये आपली स्थिती आहे. बाबा परिस्थितीला ताब्यात घ्या असं म्हणत नाही, परिस्थितीला नियंत्रणात ठेवा असं म्हणत नाही. तुमची स्थिती जर चांगली असेल, स्थिती जर मजबूत असेल तर परिस्थिती ऑटोमॅटिक बदलून जाईल किंवा आहे परिस्थिती जशी आहे तशी, पण तुमची स्थिती जर चांगली असेल तर त्याचा प्रभाव तुमच्यावरती पडणार नाही.
आणि स्थिती चांगली असेल तर बाबांची मदत मिळेल. हे खूप मोठं रहस्य आहे. स्थिती जर चांगली असेल तरच मदत मिळेल, हे पक्क ठेवायचं आहे. की बाबा का बरं मदत करत नाही किंवा मला का बरं अनुभव होत नाही, असं एक पण संकल्प आपल्याला नाही आला पाहिजे. आपण चेक करायचं की बाबांच्या मदतीचा अनुभव मला होत नाही, म्हणजे माझ्या स्थितीमध्ये काहीतरी गडबड, माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो अपने आप को और क्या क्या करना है, बाबा ने कहा ऐसे बच्चों को अपने ऊपर अटेंशन देना है और अपने को हल्का करना है. जसं आजचं वरदान होतं कि अपने को हल्का करना है, सभी प्रश्नों से पार जाना है, डबल लाइट स्थिति रखनी है, अपने आप को हल्का करना है. वरदान आज का था, सदा कंबाइंड स्वरूप की स्मृति द्वारा मुश्किल कार्य को सहज बनाने वाले डबल लाइट भव. जो बच्चे निरंतर याद में रहते हैं वे सदा साथ का अनुभव करते हैं. उनके सामने कोई भी समस्या आएगी तो अपने को कंबाइंड अनुभव करेंगे, घबराएंगे नहीं. ये कंबाइंड स्वरूप की स्मृति कोई भी मुश्किल कार्य को सहज बना देती है. कभी कोई बड़ी बात सामने आए तो अपना बोझ बाप के ऊपर रखकर स्वयं डबल लाइट हो जाओ, तो फरिश्ते समान दिन रात खुशी में मन से डांस करते रहेंगे. कोई भी बड़ी बात आ जाए तो बाप के ऊपर रख दो, बाबा को दे दो, बाबा को सौंप दो, तो और स्वयं डबल लाइट हो जाओ. एक लाइट की आत्मा रूप आत्मा लाइट और दूसरा कोई बोझा हमारे ऊपर नहीं है. तर बाबा म्हणताय काय करायचंय तुम्हाला की अपने को हलका करना है. जो काही लोड असेल तो बाबा घ्यायला तयार आहे, लोड घ्यायचंच नाहीये. आपलं जे कर्म आणि कर्तव्य आहे समोर जे दिसतंय ते निमित्त समजून आपल्याला करायचंय. और अपनी चेकिंग करते हुए अपने आप को भरपूर करने का पुरुषार्थ करना है. हल्का करना है और चेकिंग करते हुए अपने आप को भरपूर करने का पुरुषार्थ करना. भरून घ्यायचंय स्वतःला. जी काही कमी कमजोरी असेल तिला समाप्त करायचंय आणि जे ज्ञान गुण आणि शक्ती आहे बाबांकडून भरून घ्यायचंय. योगच्या माध्यमातून कनेक्शनच्या माध्यमातून स्वतःला भरपूर करायचंय. फिर बाबा ने क्या किया, आपण सूक्ष्मवतन मध्ये बाबांच्या समोर आहे, अनुभव करायचा आहे. बापदादा फरिश्त्यांचा बादशाह आणि शिव बाबा दोघेही आपल्या समोर, आपण त्यांच्या समोर आहे. बाबा काय करताय आता, जैसे बाबा के सामने सब बच्चे थे, आज बाबा का रूप थोड़ा ऑफिशियल दिखाई दे रहा था. कारण बाबा दुनियाची हालत बघतोय, बच्चांची हालत बघतोय, म्हणून बाबांचं रूप कसं दिसलं, असं दिसतंय ऑफिशियल. ऑफिशियल म्हणजे खूप प्रेमाचं सागर आहे असं नाही, म्हणजे सगळं साक्षी होऊन बघतोय दुनियेतली हालत आणि बच्चांची स्थिती. निव्वळ प्रेमाचं सागर नाही, कारण आता हे ऑफिशियल रूपच होणार आहे बाबांचं, कारण आता अंतिम समय आलेला आहे. तो बाबा का रूप ऑफिशियल दिखाई दे रहा था. बाबा ने कहा कि बाबा समय प्रति समय बच्चों को अव्यक्त इशारे और बच्चों को साथ में कई प्रकार के अनुभव और आगे बढ़ने के लिए मदद करते रहते हैं. अव्यक्त इशारे भेजते हैं, अव्यक्त इशारे देते हैं, हमारे तक पहुंचते हैं. बाबा संदेशों के माध्यम से हमारे तक वो सारी बातें पहुंचाते हैं, मुरली के माध्यम से हमारे तक सारे पॉइंट्स आ जाते हैं. बाबा हमको मदद करता है, हमारे मन में जो कुछ भी चल रहा है उसका जवाब मिल जाता है मुरली के माध्यम से. तो बाबा मदद करता है, आगे बढ़ने के लिए मदद करता है बाबा हर बच्चे को. लेकिन बच्चे उसको अभी तक भी कभी कैच करते हैं, कभी नहीं करते हैं. ये किसके बारे में बाबा कह रहा है, दूसरों के बारे में. आपल्याला कैच चांगला घेता येतो, तो हमको अच्छा कैच करना है. बाबा जो कह रहा है, अगर हम अगर देहभान में नहीं है, आत्मिक स्थितीमध्ये मध्ये गोंधळ नाहीये, क्लिअर आहे एकदम, आपण स्वतःला खाली करून टाकलेलं आहे, तर बाबांचं जे देतोय तो घेता येईल, आपल्याला कॅच करता येईल. जर आपण स्वतःला अहंकाराने भरलेलं आहे आणि जुनं सगळं भरलेलं आहे तर मग कसं जाईल मध्ये ते. इसलिए अपने आप को खाली कर देना है, तब बाबा उसमें कुछ
भर सकेगा। तो बाबा कह रहे हैं कभी कोई बच्चे कैच करते, कभी नहीं करते। मुझे तो हर पल कैच करना है, इशारा समझ जाना है। इशारों में बहुत सी बातें मुरली में भी होती है, तो उन इशारों को समझना है आणि असं समजायचं की मला सांगितलं बाबांनी हे, ये मेरे लिए आया है ये पॉइंट, और उसको तुरंत एक्टिवेट करना है, लगेच प्रैक्टिकल मध्ये आणायचं आहे। तो कभी नहीं करते हैं। फिर बाबा बच्चों को दृष्टि से बहुत शक्ति तो दे ही रहे थे। बाबा ने कहा अभी बच्चों को शक्ति चाहिए। तो 2 मिनट हम बाबा से यहाँ भी अनुभव कर सकते हैं, या सूक्ष्म वतन में हम अगर है तिथं जर पोहोचलेले आपण मन बुद्धीने जे पोहोचलेले, ज्यांना अनुभव होतोय सूक्ष्म वतन मध्ये आहे वरती आपण, तर बाबांची दृष्टी घ्यायची आणि बाबा शक्ती भरतोय हा अनुभव घ्यायचा आहे। ज्यांना नाही तिथं पोहोचता आलेले मन बुद्धीने, त्यांनी इथून बाबांची दृष्टी घ्यायची आणि त्याच्यामध्ये अनुभव करायचा आहे की बाबा मला शक्ती देतोय, त्या दृष्टीमधून शक्ती देतोय। बाबा म्हणताय कि अभी बच्चों को शक्ति चाहिए, शक्ति चाहिए, शक्ति की जरूरत है, क्योंकि चार्जिंग कम हो गई हुई है। तो ये चार्जिंग बाबा हमारे अंदर भर रहा है, त्या दृष्टीमधून शक्ती घ्यायची, वरती घ्या किंवा इथं। तो भी शक्ति देते देते बाबा ने शक्ति के साथ साथ बाबा ने 4 फूल बच्चों के सामने रखे। फूल बघायचे, 4 फुलं बाबांनी, 4 प्रकारचे फुलं तिथे ठेवले बाबांनी, बच्चांच्या समोर इमर्ज केले आणि ते फुलं, सुंदर फुलं बघायचे, डिझाईनवाले, मस्त कलर, सुगंधित। आणि त्याच्यामध्ये काय फुलं आपण बाबांच्या समोर, मी बाबांच्या समोर आहे सूक्ष्मवतनमध्ये, बापदादा समोर आणि ते फूल आहे। तो फूल बच्चों के सामने रखे। एक फूल था ऊपर और 3 फूल नीचे थे, एक फूल ऊपर उसमें और 3 फूल उसके नीचे, ऐसी रचना। तो बाबा ने कहा इन फूलों को ध्यान से देखो।
तो जो पहला फूल था, असेच फुलं पानं असे नाही खेळत बाबा, त्याच्यातून काहीतरी संदेश द्यायचा असतो. तो पहला फूल था, उसमें लिखा हुआ था शीतला स्वरूप. इन फूलों को, तो पहला जो फूल था उसमें लिखा हुआ था शीतला स्वरूप भाव. शीतला स्वरूप का भाव, उस फूल में लिखा हुआ था शीतला स्वरूप का भाव, मतलब शांत, कर्मेंद्रिया शांत, एकदम हर प्रकार की शांति आ गई है. शीतल स्वरूप हमारा बन गया है, विकारों की गर्मी खत्म हो गई है. तो शीतला स्वरूप का भाव. जो बीच का फूल था, पहला फूल शीतला स्वरूप, जो बीच का फूल था उसमें लिखा हुआ था साइलेंस की शक्ति. साइलेंस की शक्ति. दुनिया में क्या समझते हैं? साइलेंस मतलब इसमें कोई ताकत ही नहीं है, खूब शांत है, दुनिया वाले समझते हैं. और भगवान की नजरों में क्या है? जो जिसमें ताकत है वही शांत रह सकता है. साइलेंस ये शक्ति है, शांति ये शक्ति है. तो बीच का फूल था, उस पे लिखा हुआ था सायलेन्स की शक्ती. लिहिलेलं बघायचंय आपण, मोठा फूल आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे. और तीसरे फूल के ऊपर लिखा हुआ था ज्वाला स्वरूप स्थिति. शीतला स्वरूप, साइलेंस की शक्ति और ज्वाला स्वरूप स्थिति तीसरे फूल पर. फिर जो ऊपर का टॉप फ्लावर था, ऊपर का जो फूल था, उसके ऊपर लिखा हुआ था सिद्धी स्वरूप विजयी भव. म्हणजे तिन्ही असेल तर चौथं होऊन जाईल, सिद्धी स्वरूप विजयी भव. तो बाबा ने कहा, मग बाबा त्याचं वर्णन करता है. बाबा ने कहा अभी हमसे कह रहे बाबा, हम सामने हैं बाबा के, भूलना नहीं है, नीचे नहीं आ जाना है, ऊपर ही बाबा के सामने बैठ के सुनना है. बाबा ने कहा अभी समय प्रमाण बच्चों को सबसे पहले साइलेंस शक्ति का ज्यादा से ज्यादा अनुभव और प्रयोग करना है. साइलेंस शक्ति का ज्यादा से ज्यादा अनुभव और प्रयोग करना. आता हे बाबा कशासाठी सांगताय? दुनियेतली हालत आणि बच्चांची स्थिती दोन्हीचा ताळमेळ बसवून बाबा सोल्युशन देतात. जी काही आहे परिस्थिती ती आहे, बच्चांची स्थिती आजपर्यंत जी आहे ती बाबांनी चेक केली, आता काय करायचंय याचं सोल्युशन आहे. म्हणजे प्रॉब्लेमचं निराकरण काय हे बाबा सांगताय. तर काय करायचंय आपण पहिले? आता सबसे पहले साइलेंस शक्ति का ज्यादा से ज्यादा अनुभव और प्रयोग करना है. म्हणजे फक्त शांत होऊन बसायचं नहीं, प्रयोग भी करना है. मतलब सबको शांति देनी है. जब कोई सिचुएशन आती है तब शांत रहना है, शांति से हर बात को हैंडल करना है. तो ये शांति की शक्ति धारण करनी और प्रैक्टिकल में लाना है. ये हमारा राजयोग का प्रैक्टिकल स्वरूप है. राजयोग फक्त राजयोग तेवढ्यापुरता नाही, करण्यापुरता नाही आहे. तो ज्या वेळेला बसतो त्यावेळेला बसून आपण ताकद घेतोय बाबांकडून, पण ती प्रैक्टिकल मध्ये तिला वापरायचं आहे. तो बाबा म्हणता है साइलेंस शक्ति का ज्यादा अंदर से बिल्कुल शांत हो जाना है, स्थिति शांति वाली होनी चाहिए. तो बातचीत बंद नहीं करनी है, लेकिन बातचीत में शांति लानी है, बातचीत में मिठास लानी है. तो ये साइलेंस शक्ति का ज्यादा से ज्यादा अनुभव और फिर उसका प्रयोग करना है. और फिर विश्व के सामने शीतला स्वरूप, विश्व के सामने शीतला देवी बन जाना है. शीतला स्वरूप म्हणजे बिलकुल कसे हे शांत झालेले, कसे स्थिर झालेले, कसं यांचं कर्मेंद्रियांवरती नियंत्रण आहे हे विश्वाला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे त्यांना. जे शांतीची शक्ती, त्याचा प्रभाव म्हणजे शीतला स्वरूप. और स्वयं के प्रति बच्चों को ज्वाला स्वरूप बनना है. दुनिया वालों के लिए आग नहीं बनना है, स्वयं के लिए बाबा कह रहे हैं ज्वाला स्वरूप बनना है. तो ज्वाला स्वरूप बनना है, स्वयं मतलब स्वयं की जो कमी कमजोरी है उसको जला डालना है. अगर किसी के ऊपर अगर हमें क्रोध करना है, गुस्सा आता है, तो अपने विकार के ऊपर आना चाहिए और उसको अपनी दृष्टि देकर जलाकर भस्म कर देना है. इसके लिए बाबा कह रहे हैं की बच्चों को ज्वाला स्वरूप बनना है. स्वयं के प्रति स्वतःमध्ये जी खराबी कमी कमजोरी है त्याला जाळून टाकणारी देवी बनायचं है. फिर तब बच्चे जाकर के ऐसा अनुभव करेंगे कि हर कार्य
सहज और सफल हो रहा है। साइलेंस की शक्ति, शीतला स्वरूप, अपने पर ज्वाला स्वरूप, तो अनुभव क्या होगा की हर कार्य सहज और सफल हो रहा है. आपल्याला अवघड जाणारच नाही काहीच म्हणजे पुरुषार्थामध्ये अवघड जाणार नाही. आपलं जीवन चालू आहे त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्यामध्ये अवघड जाणार नाही. ऐसा अनुभव होगा, सहज और सफल हो रहा है. तो बाबा ने बच्चों को पहले से ही वरदान दे दिया है, विजयी भव. लेकिन उस वरदान को बच्चे भूल जाते हैं. बाबा म्हणतात मी तर वरदान दिलेलं आहे, पण ते वरदानला ऍक्टिवेट करण्यासाठी बाबांनी प्रयोग दिलेला असतो. तो भूल जाते मतलब वो प्रयोग नहीं करते. जो वरदान वो फलीभूत हो जाए तो वो बच्चे भूल जाते. अब समय है, अब कौन सा समय? बाबा कह रहे हैं हमको अब समय है कि इन स्वरूपों का अभ्यास करके सिद्धि स्वरूप और विजयी बनो. सिद्धि स्वरूप और विजयी बनना है. पुरुषार्थ में विजयी बनना है, विकारों पर विजयी बनना है, विकर्मों को भस्म करने में सफल होना है. तर बाबा म्हणते या चारही स्वरूपांचा अभ्यास करा, तिन्ही स्वरूपांचा अभ्यास करा आणि चौथं स्वरूप प्राप्त करा. तब जाकर के अपना जो विश्व परिवर्तन का कार्य है उसको सहज करेंगे. मग जे मोठं कार्य आपल्याकडून बाबांना करून घ्यायचंय ते सहज होऊन जाईल. जे जगाला बदलायला निघालेलो आपण, बाबा म्हणतात आधी हा प्रयोग स्वतःवरती करा. तभी प्रत्यक्षता का नारा बुलंद होगा. बाबा म्हणतात तुम्ही तुमची क्वालिटी दाखवली तर प्रत्यक्षता होईल. तुमची होईल मग माझी होईल, बाबांची होईल. तो फिर ऐसे बाबा सबको बहुत प्यार कर रहे थे. अब ऑफिशियल रूप कब था? जब दुनिया की हालत और बच्चों की हालत देख रहे थे. नंतर काय झालं, बच्चांना जेव्हा सांगितलं बाबांनी, सोल्यूशन दिलं, तर बाबांना एक आतमधून एक आशा निर्माण होऊन जाती कि मैं बच्चों को सोल्यूशन दे रहा हूं तो बच्चे करेंगे. तो बाबा का स्वरूप कैसा था फिर वो बताते समय? प्यार भरा. यहाँ बच्चे ऐसे कर लो, ठीक है जो है वो है, लेकिन अभी ऐसे कर लो. तो बाबांचं स्वरूप कसं झालं? प्रेमळ. तो प्यार के साथ मतलब हर बात में रहस्य होता है. ये जो कुछ भी दिखाया जाता है ऊपर, हर बात में रहस्य है. प्यार के साथ साथ फिर बाबा ने सब बच्चों को वो 4 प्रकार के फूल दिए. सगळ्यांनाच 4 प्रकारचे फुलं दिले बाबांनी. अनुभव करना है बाबा मुझे वो चारों फूल दे रहा है. शीतला स्वरूप भव, साइलेंस की शक्ति, और तीसरा खुद पर ज्वाला स्वरूप, और सफलता और विजय स्वरूप वाला सिद्धि स्वरूप. तो प्यार के साथ साथ फिर बाबा ने सब बच्चों को वो 4 प्रकार के फूल दिए. हर फूल में एक लाइट थी और उस लाइट के ऊपर ये सब लिखा हुआ था. फुलं कसे होते? लाइट वाले, प्रकाशित फुलं. आणि त्याच्यामध्ये हे जे बाबांनी सांगितलं ते लिहिलेलं होतं. तो साइलेंस की शक्ति, शीतला स्वरूप, ज्वाला स्वरूप और सिद्धि. ऊपर के फूल में सिद्धि स्वरूप, विजयी भव. तो ये चारों भी ये स्वीकारने हैं हमें दिल से, ये चारों प्रकार के फूल, और उसको जीवन में लाना है. तो फिर बाबा की मदद मिलती रहेगी, हमारा पुरुषार्थ बढ़ेगा, हम ऊंची लेवल पे पहुंचेंगे.